आता बातम्या पाहूयात सगळ्यात सविस्तर आणि महत्त्वाची बातमी मुंबईमधली। पुढील 3 तास मुंबईसाठी अगदी महत्त्वाचे आहेत। मुंबईत पुढील मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। पुढील काळासाठी मुंबईच्या समुद्राला उधाण येते आणि त्यामुळे समुद्रामध्ये उंच लाटा उसळतात। 3.5 मीटरपर्यंत उंच लाटा उसळण्याचा अंदाज आहे। त्यामुळे नागरिकांनी समुद्रकिनारी न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केलेले आहे। तर मुंबईमध्ये हाय टाइडचा इशारा देण्यात आलेला आहे आणि या संदर्भातले अपडेट्स घेऊया। दादर चौपाटीवरून माझे सहकारी जुई जाधव आपल्या सोबत आहेत, तर नरिमन पॉइंटवरून ऋतिक गणकवार दोघे सुद्धा आपल्या सोबत आहेत। पहिले दादर चौपाटीवरती जाऊया। जुई, खरं तर हाय टाइडचा इशारा देण्यात आलेला आहे आणि आत्ताची परिस्थिती काय वाटते की लाटा उसळण्यास सुरुवात झालेली आहे आणि समुद्रकिनारी लोकांची गर्दी आहे का? तृप्ती, पुढचे काही तास मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण का मुसळधार पाऊस असाच सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे। सध्या मी उभी आहे दादर चौपाटीपाशी आणि आपण इथे पाहतोय की भरतीला सुरुवात झाली आहे। जवळपास 3.5 मीटरच्या ज्या लाटा आहेत त्या उसळत आहेत। समुद्र बऱ्यापैकी खवळलेला आहे आणि वरून पडणारा पाऊस असाच जर पाऊस कायम राहिला पुढचे काही तास, जो अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे आणि भरतीची देखील वेळ आहे, त्यामुळे मुंबईमध्ये काही ठिकाणी पाणी साचण्यास देखील सुरुवात निश्चितच होईल। दादर चौपाटीचा हा परिसर आहे आणि हा परिसर एरवी गजबजलेला असतो, मात्र आपल्याला इथे एकही जण दिसत नाहीये। पोलिसांनी बॅरिकेडिंग देखील केलं आहे या परिसरामध्ये, जेणेकरून नागरिक कोणीही या चौपाटीपाशी येऊ नये आणि पूर्णपणे सतर्कचा इशारा जो आहे आणि सतर्क राहण्याचं आवाहन नागरिकांना देखील करण्यात आलं आहे। हा संपूर्ण जर आपण परिसर पाहिला तर मग या संपूर्ण परिसरामध्ये उंच लाटा आपल्याला समुद्रातून बाहेर फेकल्या जाताना पाहायला मिळतात। समुद्र देखील चांगलाच खवळला आहे। पुढचे काही तास मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण का जसा मी मगाशी उल्लेख केला की वरून कोसळणारा मुसळधार पाऊस आणि समुद्रातून येणारा आहे उंच लाटा, यामुळे मुंबईच्या काही भागांमध्ये पाणी देखील साचू शकतं। आपण आता देखील पाहतोय की समुद्र बऱ्यापैकी खवळलेला आहे, त्यामुळे जे समुद्राच्या जवळ राहणारे नागरिक आहेत त्यांना देखील सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे। ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, बॅरिकेडिंग करण्यात आले आहे, जेणेकरून कुठलीही जीवितहानी होऊ नये यासाठी आपण देखील वारंवार नागरिकांना आवाहन करत आहोत की कोणी देखील घराबाहेर पडू नका, कारण का हा पाऊस असाच पुढचे काही तास म्हणजेच मुसळधार पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हा पाऊस काल मध्यरात्रीपासून सुरू झाला आहे आणि पुढचे काही तास असाच सुरू राहणार आहे, त्यामुळे निश्चितच नागरिकांनी घरातच राहावं, जर गरजेचं असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन वारंवार नागरिकांना केलं जात आहे प्रशासनाच्या मार्फत। तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास आता जाऊयात नरिमन पॉइंटवरती। ऋतिक गणकवार माझे सहकारी त्या ठिकाणी आपल्यासोबत आहेत। ऋतिक, ज्या पद्धतीने जुई सांगते की हायटाइडचा इशारा देण्यात आलेला आहे, खबरदारी घेतली जाते, नरिमन पॉइंटवरती सध्या काय खबरदारी घेतली जाते हायटाइडच्या दिशेने किंवा त्या विचाराने? नक्कीच आपण बघतोय की प्रशासनाने हा इशारा दिलेला असून या ठिकाणी हायटाइड यायला सुरुवात झालेली आहे। आपण या ठिकाणी नरिमन पॉइंट येथील समुद्र बघतोय कशा पद्धतीने समुद्र या ठिकाणी खवळायला सुरुवात झालेली आहे। खरं तर 2.55 मिनिटांनी हा हायटाइडचा वेळ आहे आणि जवळपास 3.5 मीटर लांब उंच लाटा ज्या आहेत ते या ठिकाणी उडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत एरवी गजबजलेला असलेला हा नरिमन पॉइंटचा परिसर आता पूर्णतः निर्मनुष्य झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। टप्प्याटप्प्याने या ठिकाणी पोलीस येत आहेत आणि नागरिकांना सांगत आहेत की तुम्ही या ठिकाणी समुद्राच्या जवळ बसू नका। पोलीस जे आहेत ते नागरिकांना दूर करत आहेत आणि आपण या ठिकाणी बघतोय की नागरिक जे आहेत त्या ठिकाणी एकदम कमी प्रमाणात आहे, एकदम तुरळक आहेत आणि समुद्राच्या लाटा आपण या ठिकाणी विहंगम दृश्यांद्वारे बघतोय की समुद्र कशा पद्धतीनं खवळलेला आहे। एकंदरीत आपण बघतोय की हवामान विभागाने पुढचे 3 तास हे अतिशय जिकिरीचे सांगितलेले आहेत। रेड अलर्ट जो आहे तो या ठिकाणी हवामान विभागाने सांगितलेला आहे। आपण या परिसरात बघतोय की पाऊस जरी रिमझिम असला, मात्र जे वारे जे वाहत आहेत ते 40 ते 50 किलोमीटर प्रति वेगाने या ठिकाणी वारे वाहत असून एकंदरीत जे समुद्र किनारचे जे लोक आहेत अक्षरशः त्यांना लोटत घेऊन जातो अशा प्रकारचा वारा या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पुढचे 3 तास हा अलर्ट दिलेला असून आता पुढच्या 3 तासांमध्ये नागरिकांनी या ठिकाणी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। वारा जो आहे तो या ठिकाणी प्रचंड वाहताना पाहायला मिळतोय। तृप्ती, निश्चित ऋतिक आणि जुई तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता।